आम्ही पोहोचलो आहोत आरेवाडीत ना मंडळी. आम्ही चिंचणी मायक्का देवीचे दर्शन घेऊन 7 वाजता चिंचणीमधून निघालो होतो. जवळजवळ 2-2.5 तास प्रवास करून आम्ही 9:30 वाजता पोहोचलो आहोत आरेवाडीच्या राजाच्या बनामध्ये. तुम्ही आरेवाडीच्या बनामध्ये पोहोचला की तुम्हाला इथे स्वर्गाहून सुंदर आरेवाडीचा बन दिसतो. मंदिराला केलेली वेगवेगळी लाइटिंग, मंदिराच्या बाजूची छोटी छोटी मंदिरे, इथे कायम असणारी भाविकांची गर्दी खरंच तुम्हाला स्वर्गात आल्याचा भास होतो. चला तर आपण घेऊयात आपल्या आरेवाडीच्या बिरोबा देवाचे दर्शन. सोबत तुम्हालाही दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो आपल्या आरेवाडीच्या राजाचे दर्शन. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपण पोचलो आहोत मंदिराच्या आतमध्ये व छान असे आपले आरेवाडी राजाचे दर्शन झाले आहे. चला तर आपण आता मंदिराच्या बाहेर जाऊयात. आपले दर्शन छान झालेलं आहे. बाहेर जाऊन आपण बघूयात धनगरी गजनृत्य. धनगरी गजनृत्य बघून देवाचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत. इथे आपण आरेवाडीच्या राजाला नारळ अर्पण करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या मायक्का देवीच्या मंदिरामध्ये. तिथेही जाऊन आपण देवीला नारळ अर्पण करून बाकीच्या छोट्या छोट्या मंदिरांनाही नारळ अर्पण करून दर्शन घेणार आहोत. तुम्हाला कसं वाटलं आरेवाडीच्या राजाचे दर्शन घेऊन नक्की कमेंटमध्ये सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, चिंचणी मायक्का देवीचे दर्शन खूप छान असे झाले. त्याचाही ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. नक्की जाऊन बघा अजून कोणी बघितला नसेल त्यांनी. व आत्ता आरेवाडी राजाचे दर्शनही खूप छान झाले. या आरेवाडी राजाच्या बनामध्ये येऊन मन प्रसन्न झाले. व उद्या आपण आपल्या गावातील मायक्का देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. त्याचाही ब्लॉग आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड होईल. तोही पहा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.